बाक्यात गाड्या सुटल्या। जयंत केसरी कासेगावकरांच्या मैदानातला सेमीफायनल 2 सुटला आणि 2 मध्ये 7 गाड्या लढत चालू आहे। यातली गाडी बाद झाली, 6 गाड्या बाद आहे। कोण होणार दुसरा गुलालाचा मान करेल, कुणाच्या नशिबी गुलाल अतिशय सुंदर अशी गाडी पळते। कोण होतो फायनलचा गुलालाचा मान करेल आणि झाला गेल्या वर्षीचा जो मान पटकेला होता त्या बैलाला या वर्षीचा गुलालाचा मान मिळाला। सुटला जयंत केसरी मैदानातला फायनलचा फेरा सुटला। कोण होणार हिंद केसरीचा मानकरी, कुणाच्या नशिबी हिंद केसरीचा किताब आहे। लढत चालू आहे, शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार, कोण बाजी मारतोय। पडेल गेल्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी आणि यंदाही 1 नंबरचा मान पटकावला असा कळंबीकरांचा शंभू आणि शून्य। तुझ्या भेटीवानी सुख नाही सरगात र, अंधाराला उजळणारी दिव्याची तू आतर, तुझ्या भेटीवानी सुख नाही सरगात। जयंत केसरी भव्य आणि दिव्य असं कासेगावकरांचं हिंद केसरी किताबाचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये या कासेगावकरांचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार असा कासेगावकरांच्या हिंद केसरी मैदानातील 1 नंबरचा मान पटकवलेली गाडी, तास क्रमांक 4 वरती धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूस वाडे वाघोली कळंबी नवाब पठाण शाकीर पठाण बाजी ग्रुप शार्दूल ग्रुप तळेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 1 नंबर आला। सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हिंद केसरीचा किताब मिळाला आणि या किताबाचा पहिला मानकरी तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी बापूसाहेब बाडळे वाघोली, सुमित शेठ बाडळे वाघोली, उमेश शेठ हरपळे फुरचुंगी आणि आदिक पैलवान कळंबी यांचा सलग 2 वर्षाचा 1 नंबरचा मान पटकवला शंभू आणि त्यांच्याबरोबर पळाला नवाब पठाण शाकीर पठाण तळेगाव यांचा चिमण्या पळाला। ते आजच्या मैदानातील ओरिजिनल हिंद केसरीचे मान या ठिकाणी मिळवला।